थापा मारणे, या थापा या शब्दाला एक पर्यायी शब्द आलाय सध्या डिक्शनरीमध्ये, भाजपा. सगळेजण बोलायला लागले, तू भाजपा मारू नको रे. काही तोंडाला येईल ते बोलायचं. जे काँग्रेसवाले करत होते ते तेच करतायत. हे अजून थोडे पुढे जाऊन करतायत. त्यांना उमेदवार सापडत नाही, मग दुसऱ्या पक्षांकडे बघत बसतात. विधानसभेलाही तेच केलं. विधानसभेलाही तेच केलं. गाठावर इथं कोणी मिळतंय का त्याला घ्या, काँग्रेसमध्ये कोणी मिळतंय का त्याला घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण कोणी मिळतंय का त्याला घ्या. नशीब उमाकडे काही मालिक नाही. 26 जानेवारीला येऊन जाताच आज काही आहेत का तुमच्याकडे 4-5 जण? पण जाणार नाही, लाज नाही. इच्छुक असतात आणि मग पैसे वाटतात काही जण. हेच सगळे जण कुठून आले भारतीय जनता पक्षाकडे पैसे मला कळत नाही. एकदम बसा उतारला लागले सगळे. आणि त्या इच्छुकालाही कळत नाही. कधी रात्री घरी हात चालवत जायचं. लहान मुलं, आपली घरातली मुलं विचारणार, बायका विचारणार, काय आज नाही गेला विकला, विकले गेला नाही चार, त्या बघू उद्या काय मारू. उद्या सकाळी परत येऊन बसरायचं फुटपाथ वरती, कोणी उचलता. हे असले इच्छुक, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. हे काय सरकार म्हणायचं. त्या दिवशी ठाण्याच्या या सभेमध्ये म्हटलं की काय फरक काय पडला सरकारने. नवीन सरकार आलं युतीचं, हे आपली युती. हे पगार त्या दिवशी एकत्र येतात फक्त. शिवसेना, भारतीय जनता पक्ष काय टेंडर निघते, आले एकत्र. टेंडर नाही गेलेच आहेत स्वतंत्र. असतात नाही का महिना अखेरीस पगाराच्या वेळेला येतात एकत्र. त्या दिवशी भांडण निघतात घरातली. पैसे खायच्या वेळेला बरोबर एकत्र येतात. कल्याण डोंबिवली लुटायच्या वेळेला बरोबर एकत्र होते. आता वेगळे, आता वेगळे होऊन स्वतःला एकमेकाला शिव्या घालतात. मिळून एकत्र मिळून वाट लावलीत ना या शहरांची. आणि हे मुख्यमंत्री बसवलेला माणूस, राज्य चालवायला बसलेला माणूस लागतो. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवरती बसलेला माणूस लागतो. आज ब्रेकफास्टला काय करू, थालीपीठ नाही, थांबा मोदींना विचारून घे. इथे कुठे मला कळत नाही बघा. एक परदेशी स्त्री, एक परदेशी महिला परदेशात भारतात आली आणि 10 वर्ष राज्य केलं. सोनिया गांधी परदेशात इथे येऊन 10 वर्ष भारतावरती राज्य केलं. आणि एक इथला माणूस ज्याच्या हातामध्ये राज्य दिलं तो परदेशी. काय बोलायचं आता. आणि आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टींचं काय झालं. 100 दिवसामध्ये अच्छे दिन आणणार होते ना, कुठे गेले ते अच्छे दिन. 100 दिवस तर होऊन गेले. हाताला काय लागलं, हाताला काहीच नाही. एवढं मी मागे एक विनोद सांगितलं होतं ना. एक माणूस एका त्याच्या पत्नीला विचारतो, बोल बोल तुझे क्या चाहिए. जेवरात चाहिए, क्या हीरे चाहिए, मोती चाहिए, साड़ियां चाहिए, प्रॉपर्टी चाहिए, महल चाहिए, दुनिया भर में तुझे लेके जाऊंगा, कोई भी प्रॉपर्टी बता दे वो प्रॉपर्टी दूंगा. अरे इतना ही नहीं, तू बोल तेरे लिए मैं चांद जमीन पर लेके आऊंगा. त्याच्यावरती बायको म्हणते, हट मोदी कहीं के.
या लोकांना लाजही वाटत नाही, शरमही वाटत नाही की अरे आपण इतकी धूळधाण केली या शहराची कल्याण डोंबिवलीची आणि त्याच्यानंतर परत आपण येतोय आणि परत सांगतो अंधारात सत्तर आहे. वर्ष दीड वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये सगळेजण आम्हाला ठोकवते, काय केलं नाशिकमध्ये, काय केलं नाशिकमध्ये, कुठून आले. आता नाही कोण बोलत, कारण दिसायला लागली कामं. आता नाही कोण बोलणार. म्हणून त्या दिवशी मी म्हटलं ना, आपण एक नाशिकच्या महानगरपालिकेचा एक ऍप केलाय. काय लावलं रे, बंद कर. महानगरपालिकेचा एक ऍप केलाय. पारदर्शक एखाद्या महानगरपालिकेतलं सरकार कसं असावं, महानगरपालिकेचं काम कसं असावं, त्या ऍप वर बघा. तो डाउनलोड करून घ्या, तुम्हालाच कळेल आपण त्याच्यात काय काय गोष्टी टाकल्या. कुठचंही बिल भरायचंय, कुठची गोष्ट करायची आहे, तुम्हाला महानगरपालिकेतल्या कुठच्याही अधिकाऱ्याचं तोंड पाहायची गरज नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी ऍप वरती करू शकता. कुठेही तिथे पैसे सांगायची गरज नाही. आपण ऍप ज्या वेळेला आणलं त्याच्यानंतर मला त्या नाशिक मधले अनेक लोक मला भेटले आणि मला बोलले, खरं सांगतो मला, ते बोलले आमचे महानगरपालिकेचे पैसे भरण्यासाठी म्हणून आम्ही पैसे दिलेले आहेत. पैसे भरायला गेलेत पण भरायचे याच्यासाठी पैसे द्यावे लागले अगोदरच्या सरकारमध्ये. मी या सगळ्या गोष्टी काय काय इथे आणणार आहे, काय काय गोष्टी देऊ शकतो, काय काय गोष्टी आपण करू शकतो हे मी माझ्या सभांमध्ये मांडणारच आहे. आज सगळं काही मी मांडायला सांगायला तुमच्या समोर नाही आलोय. काय काय करणार आहे, कसं कसं करणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. आता येतात बघितलं की पुतळे उभारले आहेत रस्त्यांच्या मध्ये. इथे पुतळा, इथे पुतळा. अरे जिवंत माणसांचा विचार करा ना पहिले, पुतळे कसे बांधतायत. ते मध्यंतरी चालू नव्हतं का, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा उंच पुतळा बांधलाय. कुठच्या मूर्खाच्या डोक्यात आलं माहित नाही मला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मी स्वतः जाऊन पाहिली, आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल. ते हातात दिवा घेऊन शोधत असतं नाही का, कुठे गेले माझे लोक, कुठे गेले माझे लोक. आंदोलन सगळं समुद्र आहे. त्याच्यापेक्षा 2 इंच वरती, आता हे 2 इंच कोणी काढले माहित नाही. त्याच्यापेक्षा 2 इंच उंच आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहायचा, तोही समुद्रात. मनात आलं ना, द्या ठोकून तुझ्या आईला, नंतर बघू आपण, आता कशाचा विचार करायचा होता. तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा आणि मला असं वाटतं त्या रिओ मध्ये असलेला जीसस क्राइस्टचा, येशू ख्रिस्ताचा पुतळा, हे 2 पुतळे जर सोडले त्याच्यानंतर जगातल्या अनेक देशांकडे करोडो रुपये आहेत. कोणीही इतके मोठे पुतळे बांधण्याच्या भानगडीत गेलं नाही. आणि हे महाराजांचा पुतळा बांधतायत समुद्रामध्ये. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा, म्हणजे अश्वारूढ पुतळा महाराजांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच. एवढा जर बांधायचं झालं तर घोडा केवढा झाला. जमीन कुठची भरणार कधी. जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा आहे तो आयलंड आहे पहिल्यापासूनचा. तिथे अगोदरच्या सरकारमध्ये मंत्री जायचे, बोटीतनं फोटो घ्यायचे आपल्याकडे वर्तमानपत्रावर. पाहणी करून आले. कसली पाहणी केली बरं, समुद्रात मध्ये गेल्यावर कळतं काय, चला इथे करू का तिथे करू कळणार नाही. विचारवंत जणू हे आर्किटेक्ट इंजिनियर्स आहेत की यांना सगळं कळतं. समुद्रात जाऊन मला असं वाटतं इथे बरं पडेल. इथे काय बरं पडेल. महाराजांचं स्मारक हे आपण सांगितलं पहिल्यापासून, मी सांगत आलो, महाराजांची स्मारक जर उभी करायची असतील तर महाराजांची गड किल्ल्याच्या रूपाने उभी
आमच्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी म्हणून आमचा इतिहास हा त्यांच्यासमोर राहिला पाहिजे. आम्ही आमच्या पुढच्या सगळ्या लोकांना सांगू शकलो पाहिजे हे आमचं दैवत काय होतं, हा आमचा राजा काय होता हे आम्ही सांगू शकलो पाहिजे. पण काही नाही, राजकारणासाठी, मतांच्या राजकारणासाठी, जातीय राजकारणासाठी वाटते ते करतील, वाटते ते करतील. त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा विषय काढला, काय संबंध आहे त्याचा? एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, एक पत्रकार परिषद घेतली, चिडीचूप समोरून बोलती बंद. पुढे मुख्यमंत्री ब्राह्मण झाले, त्यांना काढायचं त्यांना काढा ना. मी बोललो बरं, याच्यामध्ये कोण शरद पवारांसारखा माणूस बोलतो? त्यांच्यासारख्या व्यक्तीने, आज बुजुर्ग माणूस आहे, आज या महाराष्ट्रामध्ये एक बुजुर्ग नेता आहे, त्यांनी खरं हे जातीपातीचा विष सगळं संपवायला पाहिजे. आपण त्याला खतपाणी घालतात. आणि तुम्हाला जर हा मुख्यमंत्री नको असेल, मोदीला सांगा, ऐकतात तुमचं. मोदीच बोलले होते, मी नाही बोलत आहे. शरद पवारांकडे मी महिन्यात 2-3 वेळा फोन करून सल्ले घेतो, हा एक ते सल्ला. याच्यासाठी ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य घालवलं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, त्यांच्यावर फोटो टाकले फक्त जात म्हणून. किती काळ आपण हे राजकारण करत बसणार होतो या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये? बरोबर आहे का? बरोबर. त्या दिवशी सांगितलं, आधी सांगितलंय, याच्या पुढे तुम्हाला सांगून ठेवतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये जात पात पाहिली जाणार नाही. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी झटताय ना, तुमची जात कुठची पडत नाही. मला काही देणं घेणंच नाही त्या जाती. कसली जात घेऊन बसले, कसले पोरखे झाले. आणि हे सगळं बाबासाहेबांना ज्या वेळेला तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यायला इतकं ते सगळं वादळ उभं करून ठेवलं होतं. भारतीय जनता पक्षामध्ये एक माणूस बोलायला तयार नाही झाला, एक माणूस. भारतीय जनता पक्षातले लोक याला खतपाणी घालतात या सगळ्या गोष्टीला, की नाही अजून चालू देत, अजून चालू देत. भाजपामधले आपले जे काही आपले हेवेदावे आहेत त्यांची जी काही जातीची समीकरणं आतमध्ये चालू असतात, धुसफूस जी काही चालू असते, ते तुमचं तुम्ही मिटवा. आता पण इथे कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त फडणवीस लक्ष करतात, बाकी कोण नाही. आता येतील हळूहळू, काढतील बाहेर सगळ्याला. उगवलात या बाकीच्यांचे काय समाचार घ्यायचे तुम्ही घेईनच. मी आता कल्याण डोंबिवलीमध्ये जवळपास माझ्या 4 ते 5 माझ्या सभा आहेत. त्या सभांमध्ये सगळा अख्खा स्टॉक करून ठेवलाय. डायरेक्ट आधी कसा करतात तसा नाहीये. काय सगळं पटकन कळतं होतं. अच्छा, त्याच्यामुळे लगेच इन्स्टंट. मी आज आलोय तुम्हाला सगळ्यांना सांगायला, सगळे जागृत राहा. हे सगळं जे काही पैशाचं राजकारण, हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं जे चालू आहे, काँग्रेस एनसीपीचं तरी आता काय राहिलेलं नाही. फार काय बोलण्यात अर्थ नाही त्याच्याबद्दल. परंतु या सगळ्या लोकांनी जे काही निवडणूक काढले या 2 शहरांचे, मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या लोकांनी काय वाट लावून ठेवली या शहराची हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या प्रकारची प्रगती आपण आज नाशिकमध्ये करतोय किंवा केलेली आहे, हे देखील तुम्ही आज लोकांसमोर तिथे नेणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. या सगळ्या शहरांकडे, महाराष्ट्र राज्याकडे मला असल्या गोष्टी, हे जातीविषयीच्या आणि इतर कुठल्या गोष्टी मला सुचत पण नाहीत. मला नशीब येतं माझं, आमच्या घरातच या प्रकारचे कधी संस्कार झाले नाही. या महाराष्ट्राकडे नेहमी पाहत आलो, हे माझं राज्य आहे, हे माझं राज्य इतकं मोठं व्हावं
की त्याला जगाला हेवा वाटावा, असं माझं राज्य व्हावं, असा हे माझं स्वप्न आहे. काय कमतरता आहे माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये? काय कमतरता आहे? कोणाच कुठची कमतरता आहे? या महाराष्ट्रातले माझे तरुण तरुणी कोणती कमतरता आहे? सगळ्या गोष्टी आहेत, पण कोण नीट नेत नाही पुढे, कोण नीट सांगत नाहीये कुठे जायचंय, काय जायचंय, काय करायचंय. आता दुष्काळाचा प्रश्न होता, आता दुष्काळामध्ये टॅक्स लावलाय, बरोबर ना? डिझेल आणि पेट्रोल महाग केले का? तर दुष्काळासाठी म्हणून. पहिला दुष्काळ तर जाहीर करा. दुष्काळ जाहीर करायचा नाही, दुष्काळ जाहीर केला नाही आणि दुष्काळासाठी म्हणून तुमचं पेट्रोल आणि डिझेल हे महाग करून त्याच्यावर टॅक्स वसूल करतायत. काय सरकार आहे बघा, हेच अच्छे दिन का? आता ते उलट बोलायची वेळ आली आहे. काय वाक्य होतं त्यांचं निवडणुकीच्या काळात? कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? एका वर्षात? त्याला 15 वर्ष लागली. या थापाड्यांवरती विश्वास ठेवू नका. आणि जे विकले जाणार आहेत त्यालाही सांगतो, नोटा पहिल्या चेक करून घ्या. घेतले आणि विकला गेला त्याच्यात कळल्या खोट्या आहे, उपयोग नाही. मग हे आपल्या लाचारने वागू नका. स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांची पावलं ज्या कल्याणला लागली, आपण इतिहासाचे दाखले द्यायचे आणि तिकडे निवडणुकीच्या काळामध्ये असल्या गोष्टी करतात. मी याच पक्षातलं किंवा बाकीच्या पक्षातलं म्हणत नाही, मी सगळेच पक्ष, काय काय आणि सगळ्या पक्ष म्हणजे सगळे पक्ष नसतात, काही व्यक्ती असतात. जरा कधीतरी आपल्या घरच्यांचा विचार करून बघा की आपण काय करतो, कोणतं पाऊल उचलतो, काय करतोय. एवढ्यासाठीच म्हणून मी आज आपल्या समोर इकडे आलो. सतर्क राहा. या सगळ्या गोष्टी ज्या आजपर्यंत त्यांनी केलेल्या त्या हाणून पाडा आणि लोकांपर्यंत जा. आणि निवडणुकीच्या फक्त तोंडावरती तुमची ते ठेवतात ना, त्याच्यानंतर ठेवलं तरी पण चालतं. जर मी काय काय लोकांना बघितले, निवडणुका आल्या की जे वाकायला लागतात. मी कधी वाटत चालायचं काय कुठचा वडका बदलला कळत नाही. निवडणूक झाली, निवडून आला की जो ताट होतो काय माणूस साधारणपणे आता येत्या 20-22 तारखेपासून कल्याण डोंबिवलीमध्ये मी ठिय्या येऊन बसणार आहे. इथे येऊन बसणार आहे, इथे राहणार आहे. निवडणूक आहे तोपर्यंत मी इकडेच आहे. भेटत तर राहीनच आपल्याला. वेळोवेळी सगळ्या गोष्टी कशा पुढे जायच्यात, काय काय करायचं ते सांगत जाईनच. सगळे पत्ते आज काय उडत नाही, हळूहळू. परंतु मला असं वाटतं 20-22 तारखेनंतर सभा लावल्या, 20-22 तारखेनंतर त्यावेळेला मी येईन. परत आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मी सगळ्या उलगडून आपल्याला सगळ्यांना सांगेन आणि जोरात सगळ्यांना प्रचाराला लागावं एवढी फक्त एक अपेक्षा, आशा एक व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.